श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी आमच्या घरी निवासी जगद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। काही प्रश्न असतात ते अक्षरशः हृदयाला धक्के देणारे असतात. आता आपण सगळ्यांना सांगतो की तुमचे काही वैयक्तिक प्रश्न असतील किंवा काय तुमच्या अडचणी असतील, तुम्ही गुरुवारी येऊन स्वामींच्या तिथे तुमचे प्रश्न मांडू शकता. जे महाराजांकडनं उत्तर येईल ते उत्तर तुम्हाला दिलं जाईल आणि त्याप्रमाणे ते उत्तर आपण घ्यायचं का नाही घ्यायचं शेवटी ते प्रत्येक व्यक्तीने ठरवायचं असतं. पण एवढं निश्चित असतं की त्या उत्तरामागे फार मोठं तथ्य असतं आणि ते पुढे जाऊन या गोष्टी स्पष्टपणे दिसत असतात की या व्यक्तीच्या बाबतीत हे आयुष्यात ते घडणार आहे. काही ठिकाणी महाराज अजिबात उत्तर देत नाही. तो माणूस मागच्या गुरुवारी असंच झालं, दादा बसला होता किती वेळेचा, त्याला उत्तरच देईना बाबा. अहो सांगा महाराज बसू देत त्याला कुठे जायचंय, बसू देत त्याला कुठे जायचंय, असं करत बराच वेळ तो बसून राहिला. उत्तर निश्चित असतं, निश्चित आहे, पण कसं आहे की ती वेळ यावी लागते. आणि सगळेजण एका प्रश्नाभोवती येऊन अडकले आहेत आणि तो प्रश्न असा आहे की आम्ही ज्या ठिकाणी राहतो ती वास्तू कशी आहे मुळात. कारण या संदर्भामध्ये अनेकांचे अनेक प्रश्न येऊन समोर उभे राहतात. सगळे प्रश्न जेव्हा येतात, काही आर्थिक अडचण आहे, लग्न होत नाही, नोकरी मिळत नाही, बायकोची भांडणं होतात, घरामध्ये अत्यंत तंटे आहेत, आम्हाला आमच्याकडे पैसा शिल्लक राहत नाही, शेजाऱ्यांची भांडणं होतात, किंवा आणखीन अजून अनेक प्रश्न, किंवा मला काय नोकरी संदर्भात काय अडचण आहे, असे अनेक प्रश्न जेव्हा येतात तेव्हा शेवटचं वाक्य असं असतं की आम्ही ज्या ठिकाणी राहतोय ती वास्तू चांगली आहे का. वास्तविक जेव्हा हा प्रश्न येतो तेव्हा मी त्यांना असा प्रश्न विचारते की तुम्ही ज्या ठिकाणी राहता आहात ती वास्तू घेतली आहे कोणी, ते कोणाचं स्थान आहे, तिथे कोण राहत होतं, मी ती जागा भाड्याची आहे, ती जागा विकत घेतलेली आहे का कोणीतरी तुम्हाला राहायला म्हणून ती दिलेली आहे. याच्या मागे असे अनेक प्रश्न निर्माण झालेले असतात. पण जेव्हा लोक मला असं सांगतात की नाही हे आम्ही आमच्या कष्टाने घेतली, तेव्हा मी त्यांना म्हणते जेव्हा तुम्ही तुमचे कष्ट किंवा पैसा किंवा तुमचे बाकीच्या अनेक गोष्टी त्या घरामध्ये जेव्हा देता त्याच्यामध्येच काहीतरी आधीच एका शक्तीचं नियोजन असतं की तुम्हाला त्या घरापर्यंत पाठवायचं आहे. त्यामुळे नक्कीच ते घर निगेटिव्ह नाही. मग तुम्ही त्याची काळजी करायची गरज नाही की ते घर निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे. आणि जर तिथे महाराजांचं अस्तित्व असेल तर ती वास्तू कधीच निगेटिव्ह असू शकत नाही. दुसरा एक महत्त्वाचं लोकांचं असतं की आम्ही ज्या घरामध्ये भाड्याने राहतो, आमची जी घरं भाड्याची आहेत तिथे पूर्वी अनेक जण राहून गेलेली आहेत, तिथे काही निगेटिव्हिटी आहे का, असा पण एक प्रश्न निर्माण होतो. आता जेव्हा एखादी तुमची नियती तुम्हाला सगळीकडे फिरून फिरून, कारण एखादं भाड्याचं घर मिळण्याकरता तुम्ही काय एकाच ठिकाणी जाऊन थांबलेले नसता, अनेक ठिकाणी तुमची घरं बघितलेली असतात तुम्ही, आणि त्याच्यानंतर मग हे घर तुम्हाला आवडलेलं असतं, तुमच्या बजेटमध्ये असतं आणि तुम्हाला सगळं बरं वाटलेलं असतं, तेव्हाच तुम्ही ते घर निश्चित करता आणि त्या घरामध्ये जाता. आता त्या घरामध्ये जोपर्यंत राहायला सुरुवात होत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याची पॉझिटिव्हिटी किंवा निगेटिव्हिटी याची कुठली जाणीव होत नाही असं तुम्हाला वाटतं. पण जेव्हा नियती तुम्हाला अनेक ठिकाणी फिरून एका विशिष्ट ठिकाणी येऊन थांबवते, तिथे काहीतरी चांगल्या पद्धतीचं नियोजन हे घडणार असतं म्हणून तुम्ही येऊन तिथे थांबलेले असता. आता काही ठिकाणी असा एक फार वेगळा विषय असतो त्या घरामध्ये की वयाचं, ज्याला म्हणतात की जनरेशन गॅप, त्याच्यामुळे होणारे जे वाद असतात तर ते त्या घरामध्ये जास्त होत असल्यामुळे घरातल्या प्रत्येकाला असं वाटतं की ते घर निगेटिव्ह आहे, या घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाद होतात आणि आपण तिथे राहायला नको. तर एक लक्षात घ्या, वयाची गॅप म्हणजे जनरेशन गॅप ही प्रत्येक जनरेशनमध्ये ती गॅप असते. ठीक आहे, आज निर्माण झालेली गॅप नाही. आपल्याही आई वडिलांचं कदाचित आपल्याला एखादी गोष्ट त्यावेळेस पटत नसेल, ते जीव तोडून सांगत असतील, त्यांच्याही आई वडिलांची एखादी गोष्ट त्यांना पटत नसेल ती ते जीव तोडून सांगत असतील. त्याच्या मागे फक्त एकच कारण असतं, कारण त्यांनी आधीचं बघितलेलं जग आणि नवीन न पचवता येणारं जग
यामधला जो डिफरन्स आहे त्याला जनरेशन गॅप म्हणतात. आणि त्यांना भीती वाटते, त्यांना काळजी वाटते आपलं मूल सुरक्षित आहे का म्हणून होणारे हे वाद. त्याच्या मागे आपल्या मुलाला मागे खेचणं किंवा त्याला काहीतरी हे करू नकोस सांगणं, या मागे त्याचं काही कारण नसतं. त्यामुळे तेही कारण घराच्या वास्तूला लिंक होत नाही. त्यामुळे हे सगळं असतं, ते सगळं असतं एकमेकांच्या समजुतीने. हे जेव्हा प्रश्न घेऊन लोक येतात की घराच्या विषयीचं काय करायचं, आता इथे जेव्हा प्रश्न घेऊन येतात त्याच्या आधी ते अनेक वास्तुशास्त्रज्ञांकडे जाऊन आलेले असतात किंवा ज्या ठिकाणी ते त्यांची पत्रिका दाखवायला जातात त्याही लोकांना त्यांनी हे प्रश्न विचारलेले असतात. वास्तुशास्त्रज्ञ हे अत्यंत अभ्यासक असतात, प्रश्नच नाही, विषयच नाही. ते जेव्हा त्यांना सांगतात माझं दक्षिणेला घर आहे, दरवाजा आहे, तर मग तिकडनं कसं यायचं, अमकं कसं यायचं. आता फक्त प्रश्न कसा असतो की जेव्हा तुम्ही ते घर मुळात बघितलेलं असतं, विकत घेतलेलं असतं, भाड्याने घेतलेलं असतं किंवा आणखीन काही कारणाने घेतलेलं असतं, तेव्हा त्या गोष्टीकडे आपण खरंच दुर्लक्ष केलेलं असतं का, तर तसं केलेलं नसतं. म्हणूनच त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही त्याचे सत्यनारायण करता, वास्तुशांत करता किंवा एक विधी करता. काही हे जे विधी त्या घरामध्ये झालेले असतील तर काही गोष्टी त्या तिकडे होतच नाहीत, तुम्हाला जाणवतच नाहीत. आणि या सगळ्या गोष्टी करण्याकरता सुद्धा भाड्याचं घर असलं तरी आपण तिथे सत्यनारायण करणं ही नितांत गरजेची गोष्ट आहे. सत्यनारायणाने एक शांतताही निर्माण होते. लक्ष्मीनारायणाचं पूजन होतं, कारण सगळा आटापिटा सगळा कशासाठी आहे, पैसे कमवण्यासाठी आहे. सगळं काही घडायचं आहे, कारण पैसा द्यायचा असेल भाडं म्हणून तरी पैसा कुठेतरी कमवला पाहिजे, तेव्हाच तो भाडं म्हणून देणं शक्य आहे. तर तिथे सत्यनारायणाची पूजा झाली पाहिजे. काही जण असं म्हणतात की आम्ही नवीन घर घेतलं आणि आम्ही त्याचं वास्तुशांत केली नाही, तर हे चुकीचं आहे. ती गेल्यावरती पहिल्या आपल्या घराची वास्तुशांत ही निश्चित झाली पाहिजे. हे विधी करणं अत्यंत गरजेचं आहे. पण ज्यांचा या सगळ्या विधीवर विश्वास नाही आणि त्यांना असं वाटतं की हे करून काय होणार आहे, पण तरीही मी असं म्हणते, जर एखादी गोष्ट केल्याने पटो न पटो, अनेक गोष्टी आयुष्यात अशा असतात की त्या कधी कधी पटत नाहीत अजिबात, पण तरी आपण त्या गोष्टी करतो कारण त्या गोष्टीची कधीतरी नितांत गरज असते. तसं सत्यनारायण असो, वास्तुशांत असो, या गोष्टी आपल्या पटण्यासाठी नाही तर आपल्या चांगल्यासाठी आहेत, म्हणून त्या करायला हरकत नाही. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जेव्हा वास्तुशास्त्रज्ञांकडे तुम्ही जाता तेव्हा ते घरामध्ये काही बदल करायला सांगतात आणि ते सांगतात मग इथे तुमचं असलेलं टॉयलेट बदलावं लागेल किंवा काही गोष्टी बदलाव्या लागतील, अमका टिमका ठिकाणी नळ बदलावं लागेल, असं तसं ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला बदलणं प्रॅक्टिकली शक्य आहेत त्या तुम्ही निश्चित करता. मग पुढे प्रश्न निर्माण होतो की ज्या मेजर आहेत, ज्या तुम्ही करू शकत नाही, ही भिंत म्हणा किंवा या गोष्टी म्हणा, ही दरवाजा म्हणा, जे तुम्ही एवढा खर्च करून या गोष्टी आपण नाही करू शकत, त्याच्यावरही ते तुम्हाला काहीतरी सोल्युशन देतात. आणि ते सोल्युशन दिल्यानंतर सुद्धा कधी कधी आपलं मन तेवढं शांत होत नाही ज्या सोल्युशनमध्ये ते व्हायला पाहिजे. हे झालं सर्व ज्या अशा लोकांचं की ज्यांना वास्तुशास्त्रज्ञांकडे जाऊन आपले सल्ले घेणं शक्य आहे, त्यांना त्या फिया देणं शक्य आहे किंवा अशा काही गोष्टी. पण तुम्हाला मी अगदी विश्वासाने ही गोष्ट सांगू शकते, ज्यांचा स्वामी समर्थ महाराजांच्या ताकदीवर विश्वास आहे, त्यांच्या नियतीवर विश्वास आहे आणि त्यांच्यावर असलेली आपली श्रद्धा दृढ आहे, त्यांनी या गोष्टीची काळजी करायची खरंच गरज नाही. त्याचं कारण असं आहे की देवारात स्वामी समर्थांची मूर्ती हे तुमची ताकद वाढवते. स्वामी समर्थांचा एखादा फोटो ही तुमची शक्ती वाढवते. बरं, या सगळ्या गोष्टी करताना नेहमीच असं सांगितलं जातं की पूर्व आणि पश्चिमेलाच तुमचं देवघर असलं पाहिजे, यामध्ये कुठलाही खो नाही. पण त्या देवाऱ्यामध्ये स्वामींची मूर्ती असली पाहिजे एवढा छोटासा आग्रह मात्र नक्की आहे. आता स्वामींची मूर्ती ठेवायची की नाही हा एक वेगळा विषय असतो, पण यात आपण पडू नये, कारण आपण त्यांना ब्रह्मांडाचा नायक म्हणतो, देवांचाही देव म्हणतो. तर अशा शक्ती जर देवाऱ्यात असेल तर ती तुमची एक तुमच्या मनाची म्हणजे त्याला ताकद म्हणू, ती खूप मोठ्या प्रमाणात ती शक्ती, ती मूर्ती तुमची वाढवत असते. म्हणून ती मूर्ती तिथे असणं आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अनेक ठिकाणी कदाचित ती चूक आहे का बरोबर आहे यात मला पडायचं नाही, पण काही ठिकाणी स्वामींचा फोटो हा अनेक घरांमध्ये लावला जातो. आता असं असतं की काही ठिकाणी असं सांगितलं जातं
की बरोबर दरवाजाच्या समोर स्वामींचा फोटो लावा. आता ते कशाकरता सांगितलं जातं तर तुमच्या घरामध्ये येणारी जी निगेटिव्हिटी आहे ती स्वामी घालवतात म्हणून तो फोटो तिथे लावा. म्हणजे आपण मग स्वामींना काय म्हणायचं, शब्द काही उच्चारणं योग्य नाही म्हणून बोलत नाही. पण स्वामी जर आपलं दैवत आहे तर ते कोणी आत आलं तरी त्याचं निराकरण ते करणारच आहेत. तिथे दारासमोरच ती मूर्ती किंवा फोटो लावण्याची काहीच गरज नाही. फोटो महाराजांचा गुरुस्थानी महाराज आहेत तेव्हा फोटो हा जास्तीत जास्त उत्तर दिशेला लावावा असं एक म्हणलं जातं. म्हणून तुम्हाला लक्षात येईल की स्वामींच्या घराचं जे स्थान स्वामींनी जे नियोजित केलं होतं तर महाराज उत्तर दिशेला बसलेले, तुम्ही सगळे दक्षिण दिशेला बघताय. गुरु ते म्हणले मी तुमचा गुरु आहे, गुरुचं स्थान नेहमी उत्तर दिशेला असतं. त्यामुळे घरामध्ये उत्तर दिशेला स्वामींचा फोटो लावायला काहीच हरकत नाही. याच्यावर अनेक लोकांची अनेक मतं असू शकतात, त्यात मला पडायचं नाही. जे स्वामींकडनं आलं ते तुम्हाला सांगितलं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, स्वामींचा जेव्हा तुम्ही फोटो लावाल तेव्हा त्याच्या खाली काहीतरी आधार असला पाहिजे, त्याच्या खाली काच असली पाहिजे, त्याच्या खाली लाकूड असलं पाहिजे. त्यांना आधांतरी ठेवू नका, नाहीतर ते तुम्हाला आधांतरी ठेवतील. जेवढा त्यांचा मानपान ठेवाल, मान सन्मान ठेवाल, तेवढाच स्वामी तुम्हाला जपण्यासाठी तुमचाही मान सन्मान ठेवतात. महाराज जसं म्हणतात की आपण महाराजांना ज्याला म्हणतात की विलीन झालं पाहिजे, तसं तुम्हाला गंमत वाटेल स्वामी सुद्धा आपल्या भक्तांमध्ये विलीन झालेले. जसं अनेक संतांच्या कथा आहेत, तुकाराम महाराजांच्या कथा आहेत, अनेक संतांच्या अशा कथा आहेत की त्यांनी भक्तांच्या घरी जाऊन अक्षरशः आपल्या भक्ताचा जे इच्छा आहे ते परिपूर्ण केलेले. तसेच स्वामी आहेत, तसेच आपलं दैवत आहे. त्यामुळे तो एक फोटो लावणं ही तुमच्या घराची पॉझिटिव्हिटी वाढवण्याची एक फार मोठी ताकद आहे. त्यामुळे फोटो कुठे लावायचा आहे, घरामध्ये उत्तर दिशेला. आणि मूर्ती कुठे ठेवायची आहे तर देवघरात. हे अत्यंत गरजेचं आहे. जिथे आपल्याला घरामध्ये काहीही बदल करणं प्रॅक्टिकली शक्य नाही, त्याच्याकरता हा एक सोपा उपाय आहे. आणि सगळ्यात सोपा उपाय असा आहे की जेव्हा मोठी भांडणं सुरू होतात, जेव्हा वादविवाद सुरू होतात, जेव्हा एकमेकांशी आपलं पटत नाही, अशा वेळेस घरातल्या घरात सगळ्यात मोठ्यांनी श्री स्वामी समर्थ म्हणावं. सगळं खाली येतं. स्वामी समर्थांना रिप्लाय नसतो, स्वामी समर्थांना एकच रिप्लाय, श्री स्वामी समर्थ. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपोआपच खाली येतात. जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी नोकरीला जाता किंवा ॲप्लिकेशन केलेलं असतं आणि तुम्हाला असं कळतं की मी तिथे ॲप्लिकेशन करून सुद्धा माझं काम होत नाही, तेव्हा एक गोष्ट मात्र निश्चित असते की ते काम कधी तुमच्यासाठी नाही. माहिती आहे, माणूस डगमगतो, घाबरतो, त्याचा सगळा कॉन्फिडन्स जातो. पण जेव्हा तुमच्यासाठी पुढे काहीतरी चांगलं नियोजलेलं असतं तेव्हा महाराज तेवढा वेळ तो घेत असतात. आणि तिथेही आपल्या कॉन्फिडंटली आणि अतिशय मनापासनं श्री स्वामी समर्थ हा शब्द आलाच पाहिजे. हीच तुमची ताकद आहे, विसरू नका. महाराजांचं नामस्मरण, म्हणून मी मागाशी सांगितलं की आता पुढे गुरुपौर्णिमेपर्यंत पुढे येणारे 31 दिवस आपल्याला श्री स्वामी समर्थ याच्याकरताच तर लिहायचं आहे. आमची जी जुनी मंडळी जी 7-7, 8-8 वर्ष इथे येत आहेत त्यातल्या अनेकांना आजही रोज 108 वेळा स्वामी समर्थ लिहिण्याची सवय आहे. आणि ही ताकद निर्माण होते. आणि त्या ताकदीवरती जे काही वास्तूचे प्रश्न असो, नोकरीचे प्रश्न असो किंवा तत्सम काही प्रश्न असो, हे तुम्हाला सोडवण्याकरता तुमच्या मनामध्ये एक ताकद निर्माण होण्याकरता त्याचा फार फायदा होतो. म्हणून जेव्हा घरातनं बाहेर पडता तेव्हा पहिली गोष्ट घराच्या सेंटरला उभं राहायचं. आणि मी जसं म्हणते की अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज आमच्या घरी निवासी जगद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मधला शब्द काय आहे, आमच्या घरी निवासी. मग तुमच्या घरी महाराज आहेतच ना, मग त्यांनाच आव्हान करून पुढे गेलं पाहिजे ना. त्या वास्तूला नावं ठेवून, त्या भिंतींना नावं ठेवून, त्या सगळ्या गोष्टींना नावं ठेवून तुमचे प्रश्न नक्कीच सुटणार नाहीत. पण घराच्या मध्यावर उभं राहा. मग त्या हॉलच्या मध्यावर उभं राहा, 2 घरांच्या दाराच्या तिकडे अलीकडे पलीकडे काय ते म्हणतात
म्हणजे उंबऱ्यात उभं राहत नाहीत, अमकं तमकं, ते काय मला माहित नाही. मला स्वामी सगळीकडे दिसतात. ते कुठे अलीकडे पलीकडे तुमच्या इच्छेने, पण एक सेंटर गाठून तिथे उभं राहून श्री स्वामी समर्थ महाराज म्हणून आणि हे अनंत कोटी असं म्हणून आणि त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवून आपल्या वास्तूला नमस्कार करून घराबाहेर पडायचं. त्याचं महत्वाचं कारण असं आहे, तुम्ही किती ठिकाणी जा, यायचंय कुठे? मग घरी आल्यावर पहिल्यांदा काय आहे, माणूस काय म्हणतो, हा आलो बाबा घरी. हे समाधानाचे जे शब्द आहेत ना, त्या कुठल्याही भिंती सांगत नाही. मग मी नैऋत्याला आहे का, मी पूर्वेला आहे का, मी पश्चिमेला आहे का, मी दक्षिणेला आहे. समाधान देणारी वास्तू म्हणजे आपलं घर. आणि ते वास्तू समाधान केव्हा देऊ शकतं? जेव्हा तुमच्याकडे महाराज श्री स्वामी समर्थांची ताकद असते. कुठली वास्तू ही निगेटिव्ह नसते, याच्यावर माझा अनंत विश्वास आहे. निगेटिव्ह असतं ते आपलं मन. कारण जोपर्यंत आपल्या मनाची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला कशातच आनंद वाटत नाही. पंचपक्वानाचं ताट जरी समोर आणून दिलं एखाद्यानी, तरी डोक्यात जर दुसरं काही असेल तर समोरचा येणारा पदार्थ सुद्धा तुम्हाला आवडणार नाही. तर कधीही आपल्या असलेल्या वास्तूला नावं ठेवू नका. ज्यांचे खरंच वास्तूच्या संदर्भात खूप क्रिटिकल प्रश्न असतात किंवा भूताखेतांच्या बाबतीत काही प्रश्न असतात, म्हणजे माझा असा अनुभव आहे की नेदरलँडमध्ये जेव्हा आम्ही गेलो होतो पादुका घेऊन, तेव्हा एका घरामध्ये ते आले होते प्रश्न विचारायला. तिथेही महाराजांचं हे सगळं कार्य चालू होतं आणि तो व्यक्ती आला होता आणि तो म्हणत होता नेदरलँडचं घर, त्यांचा बराच मोठा इतिहास असतो त्या घरामागे. ते काय आपल्यासारखं भारतीय मंडळींचं वगैरे असं काही ते घर नसतं. तिथल्याच कोणाचं लोकांचं तरी ते घर घेतलं. तर त्यांनी मला सांगितलं होतं की त्या घरामध्ये वेगवेगळे आवाज येतात, खाड खूड काहीतरी असं करत. मी त्यांना म्हटलं शेजाऱ्यांचा आवाज येतो का? नाही म्हणले. मी कुठेतरी बसलो की मला कुठून तरी वरनं जोरात काहीतरी आपटल्याचा आवाज येतो. आता आपल्यासारखं नसतं ना, फ्लॅट सिस्टीम नाही आहे की वरच्यांनी काहीतरी आपटलं की आपल्याला आवाज आला. तसं नाही आहे. तिथे त्यांचाच मजला वर असतो आणि त्यांची घरं सगळी लाकडाची असतात. त्यामुळे छोटी गोष्ट पडली तरी तिकडे जोरात आवाज येतो. पण तो म्हणला मला विचित्र आवाज येतात. म्हणजे त्याला एकट्याला नाही, त्याच्या अख्ख्या कुटुंबाला विचित्र आवाज येतो. आणि तेव्हा जेव्हा त्यांनी हा प्रश्न समोर मांडला स्वामींच्या, तेव्हा त्याला एकच गोष्ट सांगण्यात आली की जेव्हा तुला हा आवाज येतो तेव्हा श्री स्वामी समर्थ आपल्याला म्हणायचं. आणि ते नंतर असं लक्षात आलं की त्या जोरावरती त्याचे ते आवाज हे शांत शांत होतील. म्हणजे कसले आवाज होते यात आम्ही नाही पडलो, पण आम्हाला एवढंच माहिती होतं की या ताकदीवर ते काम होतं, त्या शक्तीवर ते काम होतं. मग ती शक्ती खूप डीपली आम्ही गेलो नाही, फक्त त्या शक्तीवर झालेलं हे काम. आणि मग त्यांनी असं सांगितलं की आता माझं मन शांत झालंय आणि मला त्या वास्तूबद्दल आता प्रेम निर्माण झालं. मनातली भीती घालवण्याची शक्ती जर आपल्याकडे असेल तर मग कशाचीच भीती बाळगण्याची गरज नाही. ती शक्ती आहे श्री स्वामी समर्थ महाराज आणि ती फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट की अनेक ठिकाणी जेव्हा वास्तूंचे प्रश्न निर्माण होतात, आजूबाजूंच्या ठिकाणाचे प्रश्न निर्माण होतात, तेव्हा त्यांनाही काही उपाय दिलेले असतात. पण ते केव्हा, तो प्रश्न इथे आल्यानंतर त्या खरंच उपायांची गरज असेल तर, अन्यथा ते उपाय दिले जात नाहीत. कारण श्री स्वामी समर्थ 3 शब्द हाच उपाय आहे. पण जिथे काही गोष्टी असतात, म्हणजे गंमत म्हणून मी सांगते की आता ही गंमत म्हणावी का काय म्हणावं काय माहीत नाही. एक जण आला की नाही माझं घर चांगलंच नाही म्हणला आणि मला झटके येतात त्या घरामध्ये. काय त्याचं काय फिजिकल काय प्रॉब्लेम असेल माहित नाही, ते तो सांगायला तयार नव्हता. मला घरात गेलं की झटके येतात, माझ्या डोक्यावर भूत बसतं, माझ्या मानगुटीवर भूत बसतं. त्याच्याकडे बघून त्याच्या मानेवर भूत बसेल असं तरी महाराज मला काही सांगत नव्हते. म्हणलं ठीक आहे, तुला असं वाटत असेल की तुझ्या डोक्यावर भूत बसतंय तर तुला काय करायला पाहिजे, तर तुला एकच गोष्ट करायला पाहिजे, ती म्हणजे 12 वाजताची गाणगापूरची आरती अटेंड करायला पाहिजे. खरंच जर तुझ्या डोक्यावर भूत बसला तर तू चढलाच भिंतीवर समज. कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 12च्या आरतीला गाणगापूरमध्ये काय घडतं. त्याला मी सांगितलं की तुला जायचं आहे गाणगापूरला, तिकडे जर 12च्या आरतीला तू वरती चढलास तर जोपर्यंत तू शुद्धीवर येत नाहीस तोपर्यंत तू खाली उतरणार नाहीस आणि बेशुद्ध पडलास तर उठणार नाहीस लवकर. माहिती नाही तिथे किती वेळ लागेल. आणि त्याच्यानंतर तू शुद्धीवर आल्यानंतर तुला काय करायचंय तर अक्कलकोटला जाऊन स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घ्यायचंय तुला.
हा काय गेला मधल्या काळात, हा काय स्वामींच्या घरी दर्शनाला आला नाही, काय नाही काय नाही, मी पण ते विसरून गेले. महाराजांनी जे काय उत्तर दिलं तिथे माझा विषय संपला. एक दिवशी अचानक आला, आरती झाली होती, सगळी लाईन लागली होती, दर्शनाच्या लाईनीत तो उभा होता. मला बघितलं, मला पण तो माझ्याकडे बघून हसला. आला असेल कधीतरी दर्शनाला. कळलं, काकू मला काहीच झालं नाही म्हणलं, मी चढलोच नाही भिंतीवर. अरे मग भूत भूत कुठे बसलं होतं तुझ्या डोक्यावर ते सांग मला. म्हणजे निव्वळ काय तर दत्त महाराजांनी त्यांच्या दर्शनाला त्याला गाणगापूरला बोलवलं होतं आणि तिथून तो शांत होऊन आला. तिथे अक्कलकोटच्या दर्शनाला गेला आणि तिथे त्याचं आयुष्य मार्गी लावलं हे स्वामी समर्थांच्या ताकदीने. म्हणजे ही जी ताकद असते, ही जी शक्ती असते, तुम्ही कदाचित एखादा मार्ग भरकटलेला असता जसं आपण त्याला म्हणू आणि त्याच्या करताच भूत डोक्यावर बसण्याची गरज आहे, तरच तुम्ही स्वामींच्या कुठेतरी मार्गी याल. आणि ही भूत असतात ती महाराज भूत म्हणून नाही म्हणत आहे, चांगल्या विचारार्थी ती तुम्हाला मार्गी लावत असतात. म्हणून आपली वास्तू आपल्यासाठी खूप मौलिक असते. तुम्ही कधीतरी बघा हा प्रयोग करून, तुम्हाला कसा वाटतो बघा. जेव्हा तुम्ही एकटे असता घरामध्ये, कारण एकटं राहणं फारच दुर्मिळ असतं, कोणी ना कोणी असतं, आपली गाई असते, काहीतरी असतं. बरं ठीक आहे, कोणतरी घरात असेनात का, हात दोन मागे घ्यायचे आणि पूर्ण घराला प्रत्येक भिंतीकडे बघत घर बघायचं. कधी बघितलंय का स्वतःचं घर? तुम्हाला माहित नाही आपल्या घरात कुठे खिळे ठोकले, तुम्हाला माहित नाही कधी चिकटपट्टी लावली ती गणपतीच्या वेळेस आणि ती कधी काढली, त्या भिंतीचा पापुत्रा कुठे पडला हे तुम्हाला माहित नाही. एकदा बघा, हात मागे घ्यायचे, डोळे उघडे, स्वच्छ डोळे उघडे ठेवायचे आणि प्रत्येक भिंत आपल्या घराची बघायची आणि बघताना प्रत्येक क्षणी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा जप करत राहायचा. कधी कधी तुम्हाला वाटलेली एखादी निगेटिव्ह गोष्ट सुद्धा तुमच्या आयुष्यातली खूप पॉझिटिव्ह गोष्ट होऊ शकते. म्हणून वास्तूकडे बघताना सुद्धा प्रेमाने बघणं नितांत गरजेचं आहे. आणि जिथे आयुष्यातल्या काही गोष्टी डगमगत असतील त्या प्रत्येक वेळेस त्या वास्तूमुळे नाही डगमगत, त्या कधी कधी तुमच्या कमी असलेल्या कॉन्फिडन्समुळे डगमगतात. पण वास्तू असं ठिकाण आहे की जिथे गेल्यावर शांत बसल्यावर, आणि मी फक्त तुम्हाला असं नेहमी सांगेन की महाराजांच्या समोर नामस्मरण करताना डोळे मिटून नामस्मरण नाही करायचं. लोक म्हणतात डोळे मिटा, हात असे पुढे करा आणि स्वामींचं नामस्मरण करा. तर मला असं नेहमी वाटतं की आपल्या गुरुकडे आपण प्रेमाने बघून त्यांचं नामस्मरण केलं तर आपल्याला याचा जो आनंद मिळणार आहे तो परम आनंद आहे, तर तो तसा करावा. परत त्याच्यात अनेकांची दुय्यम मतं असतात, देवाकडे कसं डोळे उघडून बघणार, मग तुम्ही काय त्यांचा मान नाही का ठेवणार. कठीण आहे, याला प्रत्युत्तर नसतं. पण जेव्हा आपल्या भावनेनी आपण जेव्हा स्वामींकडे बघतो, ती काही गुरमी नाहीये, तो आगाऊपणा नाहीये किंवा त्यांचा अनादर ठेवण्याचा आपला उद्देश नाहीये. तर स्वामीमय होण्यासाठी ते करण्याचं एक छोटं कार्य आहे आणि ते तुम्ही कुठे करू शकता. एक तर कुठल्या तरी मठात, स्वामींच्या मंदिरात, अर्थात स्वामींच्या घरातही, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट स्वतःच्या घरात. आणि ते जे वास्तू आहे, ते जे ठिकाण आहे, हे मौलिक आहे. मग हे सगळं असतानाही आपल्याला प्रश्न पडतात, कारण ते पडतात म्हणून आपण जिवंत आहोत. माणूस जिवंत आहे म्हणूनच त्याच्यासमोर प्रश्न आहेत, माणूस जिवंत आहे म्हणूनच त्याच्यासमोर अडचणी आहेत, माणूस जिवंत आहे म्हणूनच काही गोष्टी आहे. नाहीतर त्यांनी कधीच त्याचं गाठोडं घेऊन तो हिमालयात तो कधीच गेला असता, तो परतच आला नसता. अनेक जण, आता एक व्हिडिओ खूप सुंदर व्हायरल होतोय, फॉरेनर मुलगा आहे, दाढी वगैरे वाढवली आहे त्यांनी, केस बीस मोठे झाले त्याचे, आणि सगळेजण कौतुकाने त्याच्याबरोबर त्याचा आपला सेल्फी काढतायत. असा एक व्हिडिओ व्हायरल होतोय सध्या. आणि तो कुठे चाललाय? हिमालयात ध्यानधारणा करण्यासाठी आलाय, फॉरेनवरनं चाललाय हिमालयात आपल्या, आणि तिथे तो ध्यानधारणा करणार आहे. का? तर त्याला असं वाटतंय की या ठिकाणी या देशामध्ये माझ्या सगळ्यात जास्त शांतता मला वाटते आहे, मला सिक्युरिटी वाटते. जर त्याला परदेशात येऊनही सिक्युरिटी वाटत असेल तर तुला आपल्या घरात सिक्युरिटी वाटत नाही का रे बाबा? ती वाटली पाहिजे, कारण आपली वास्तू आपल्यासाठी खूप मौलिक आहे. कदाचित ती परंपरेने आलेली असते. काही जागा, एखादी ठिकाण खचलेलं असतं घरातलं, एखाद्या ठिकाणी गळत असतं, एखाद्या ठिकाणी कुठंतरी काहीतरी भिंतीनं झालेलं असतं. ते कसं ते दुरुस्त करण्याच्या गोष्टी आहेत. पण सगळ्यात मोठ्या दुरुस्त करायच्या आहेत ते आपल्या
मनांचे विचार आणि विचार करायचे की जर मला लागलं असतं तर मी मला बँडेडची पट्टी लावली नसती का, तर माझ्या भिंतीला लागलंय, जी भिंत मला आज आधार देते ती जर तुटली पडली तर मी कुठे जाऊ. हा जेव्हा विचार तुमच्या मनात यायला लागेल तेव्हा तुम्ही तुमच्या वास्तूकडे खूप प्रेमाने बघायला लागाल. मग ती वास्तू घरातली असो, व्यावसायिक असो, अन्यथा ऑफिसमधली असो. ऑफिसमधलं टेबल खुर्ची ही तुमची महत्त्वाची साथ आहे. तुम्ही ज्या ठिकाणी समजा कोणी टेलरिंग करतंय त्या टेलरिंगच्या आजूबाजूला असलेलं स्थान हे खूप मौलिक आहे. तुम्ही विसरू नका, ज्या ठिकाणी नेऊन तुम्हाला ब्रह्मांड नायक उभा करतो त्या ठिकाणची वास्तू ही कधी निगेटिव्ह असू शकत नाही, ती पॉझिटिव्हच असते. तुम्ही लोक त्याच्या विचाराने ती निगेटिव्ह बनवता. आत्ता काय हे काय 10 रुपये मिळाले, अरे 10 रुपये मिळाले, 10ला पण आज खूप महत्त्व आहे. म्हणजे मी असं एक सहज म्हणते, एखादा माणूस तुमच्यासमोर हात त्यांनी पसरवला आणि तुम्ही 1 रुपयाचं नाणं त्याला दिलं तर म्हणतात दादा काय 1 रुपये देता, 10 तरी द्या. आज जग कुठं चाललंय हे आपल्याला भीक मागणारा माणूस सुद्धा दाखवतो की आज पैशाची व्हॅल्यू कुठे गेली. मग ज्या ठिकाणी आपण काम करतो, ज्या ठिकाणी आपण राहतो त्या प्रत्येक गोष्टीला खूप महत्त्व आहे. अत्यंत आदराने त्या गोष्टीकडे बघितलं पाहिजे. म्हणून स्वामींची मूर्ती ही देवाऱ्यात आणि स्वामींचा फोटो हा उत्तर दिशेला आपल्या घरामध्ये लागलाच पाहिजे. आणि जरी तुम्हाला असं वाटलं की नाही इतकं करूनही माझं डोकं स्थिरावलं नाही, तर 100% तुम्ही प्रश्न विचारायला महाराजांच्याकडे येऊ शकता आणि महाराज इतकं सुंदर सोल्युशन देतील की आयुष्यामध्ये ही निगेटिव्हिटी सगळी निघून जाईल. पण ती निगेटिव्हिटीचं उत्तर या प्रत्येक व्यक्तीवर ते अवलंबून आहे, ते सामूहिक उत्तर नसणार आहे. त्यामुळे आपल्याला पहिलं ते करायचं आहे की हे सगळं करायचंच आहे. पण जर तुम्ही अजूनही कुठेतरी असं डगमगत असाल तर मात्र महाराजांकडे तुम्ही हे प्रश्न घेऊन निश्चित येऊ शकाल. आणि मला खात्री आहे जेव्हा तुम्ही इथे प्रश्न विचारायला उभे राहता तुमच्या हाईटलाच महाराजांचे डोळे येतात. तुम्ही आत्ता खाली बसलायत, महाराज उंच दिसतायत, तिकडे त्या बिचाऱ्यांना महाराजच दिसत नाही. पण तरी इथे उभा राहणाऱ्या प्रत्येकाला महाराज दिसत असतात. त्याला हे कळत नाही मी काकूंकडे बघायचं, महाराजांकडे बघायचं, पादुकांकडे बघायचं का दक्षिणे टाकायची घाई करायची का प्रसाद ठेवायचा. त्याला म्हणते पहिलं महाराजांकडे बघ. कारण ते बघणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मला आयुष्यामध्ये हा अनुभव आहे की स्वामींची ही छोटी मूर्ती यांनीच मला आयुष्यात फार मोठा आधार दिला आणि त्यांच्या डोळ्यांनी मला फार मोठा आधार दिला. कायम म्हणायचे का घाबरतीयस, मी आहे ना बरोबर. आणि कधीही मनात डगमगायला लागलं तर मी जेव्हा कधीतरी कुठल्या तरी अशा ठिकाणी उभी असेन की जिथे मला माहिती आहे की माझ्या मदतीला कोणी येणार नाही, त्या ठिकाणी मात्र मी डोळे मंद करून जर उभं राहिले तर महाराजांचे हे डोळे आठवायचे. आणि मग तो कॉन्फिडन्स बिल्ड व्हायचा आणि असं कळायचं की जर मला 10 दरवाजे बंद असतील तर मला 11वा दरवाजा कुठेतरी उघडा आहे. आणि तो माझ्या स्वामींनी उघडा केला आहे. आणि आपल्या घराचे दरवाजे आपल्या महाराजांनीच आपल्यासाठी उघडे ठेवले. म्हणून आपल्या वास्तूचा अत्यंत आदर केला पाहिजे. त्याला कधीही नावं ठेवता कामा नये. असं म्हणतात की तुमची एखादी निगेटिव्ह गोष्ट, असं म्हणतात ना की सगळीकडले कान उघडे असतात आणि नियती तुमचं काहीतरी ऐकत असते आणि तुम्ही निगेटिव्ह बोललात तर ती नेमकी निगेटिव्ह ऐकते, तर कायम पॉझिटिव्ह बोललात तर ती आता ती पॉझिटिव्हच ऐकेल असं काही नाही. महाराज काय म्हणतात ती तुझी वेळ नाही आली, त्यांना पाहिजे तेव्हाच ती गोष्ट घडत असते. पण आपण बोलताना आपल्या हिताचं आपण बोलायलाच पाहिजे. आणि नक्कीच जमलं तर इतरांच्या हिताचं पण बोलायला हरकत नाही. आणि हे करताना पहिलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही बघत असाल अनेक दुकानांमध्ये नमस्कार करून आतमध्ये जाण्याची पद्धत आहे. अनेक जण स्वामींच्या घरात सुद्धा नमस्कार करून आत येतात. पण तुमच्या घरात जाताना तुम्ही कधी तुमच्या घराला नमस्कार केलेला आठवत आहे का? एखादा व्यक्ती करतो, 10% लोक करतात. कुलूप लॅच इतकी 10 असतात. इथे त्यांच्या घरातल्या लॉकरमध्येच एवढ्या गोष्टी असतात की अरे ते 10 लॉकर चांगले आहेत का, आपल्या किल्ल्या चांगल्या आहेत का, त्या बरोबर आहेत का, याच्यात अर्धा वेळ होतो तर नमस्कार कधी करणार. पहिलं दार उघडून आतमध्ये जायची घाई असते. पण दार उघडून जर आपल्या दारालाही आपण नमस्कार केला तर त्याचाही प्रभाव खूप मोठ्या प्रमाणावर आहे, हे विसरू नका. जसं आपली आई, आपले वडील, आपले ज्येष्ठ आपल्याला कायम आशीर्वाद देतात, तसं आपली वास्तूही आपल्याला आशीर्वाद देत असते आणि एक दिलासा देते. तू जरी कुठे हरून आलास तरी इथे आल्यानंतर मी आहे ना तुझ्या सोबतीला. आणि माझ्याबरोबर कोण आहेत, ज्यांचे हे घर आहे
म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज ते वास्तव्याला आहेत. तर आपल्याला या सगळ्या गोष्टींसाठी घाबरण्याची, निगेटिव्हिटीची गरज नाही. फक्त 3 शब्द, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड